हॅलो, गुड मॉर्निंग. अनदर डे, अनदर मॉर्निंग. ओके गाईज, सो द गुड थिंग इज लग्नानंतर मम्मी काय आरडाओरडा करत उठवायला येत नाही आणि 4-5 वेळा शंखही वाजवत नाही जेणेकरून माझी झोप मोड व्हावी. पण हे सगळं नसतानाही मला बळच स्वतःहून उठावं लागतं. मग काय, अलार्म इज द गो टू. पण इतकं लक्षात ठेवा बरं का, कधीही आपल्या आवडीचं गाणं हे अलार्म म्हणून सेट करू नका, नाहीतर यू विल स्टार्ट हिटिंग इट. सो सगळ्यात अवघड गोष्ट माझ्यासाठी ते म्हणजे सकाळी उठल्यावरती बेड सोडतं. म्हणून मग मी जितकं नाटक त्याच्यावरती करता येईल ते करून घेते. आणि मग लाईफमध्ये असलेली एकमात्र हेल्दी सवय ती म्हणजे रोज सकाळी 2 ग्लास गरम पाणी प्यायचं. इतर लोकांना चहा किंवा कॉफी लागतो, पण मी माझं काम 2 ग्लास गरम पाण्याने भागवून घेते. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी ट्रॅकवरून सरकलेल्या आहेत, पण ही एक सवय आहे जी आत्तापर्यंत ट्रॅकवर आहे. सो आय एम ग्लॅड. मे बी ह्याच्यामुळे माझं आयुष्य जे अर्धं होऊ शकतं माझ्या इतर हॅबिट्समुळे, ह्याच्यामुळे कदाचित ते थोडंसं कम्पेन्सेट होईल. आमच्या इथे ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे घरासमोरच, म्हणून सकाळी धाडधूड आवाज यायला सुरुवात होते. त्यामुळे ते दार आणि खिडक्या उघडायची की नाही हा फार मोठा प्रश्न असतो. पण सनलाईट आणि व्हेंटिलेशन तितकंच इम्पॉर्टंट, म्हणून काय करणार, आम्ही त्या गोष्टीला कसं तरी ओव्हरलुक करतो. आणि अच्छा हां, आमच्या गॅलरीमध्ये ना हा खूप मस्त असा विंड चाइम आहे जो की मला भरपूर जास्त आवडतो. की मी कितीही वेळा त्या गॅलरीत गेले तर मी ते वाजवल्याशिवाय काय घरात एंटर करत नाही. अच्छा, ब्रश करत असताना माझं लक्ष गॅलरीत असलेल्या आमच्या मिरचीच्या झाडावर गेलं आहे आणि त्याला भरपूर मिरच्या आल्या आहेत. ते एकदम मस्त टवटवीत हिरव्या गार मिरच्या आहेत. मी तुम्हाला ना क्लोजअपही दाखवते त्या मिरच्यांचा. हे पहा ते कसं दिसतंय, मस्त आहे की नाही. तोडल्यात मी भरपूर सारे आणि झाडाला आहेत सुद्धा आणखी. आता ह्याचं काय करायचं, काही बनवू शकते, पोहे बनवू शकते, ठेचा बनवू शकते किंवा जेवत असताना तोंडी लावू शकते. हे बघा, आवाज ऐकायचा, मस्त आहे ना. देवपूजेचा हा वेळ फक्त एक धार्मिक क्रिया नाही, तर हा माझ्या दिवसाचा आधार आहे आणि तो केल्याशिवाय मला असं दिवस अपूर्ण असं वाटतं. आणि त्यातल्या त्यात मी एका बेंगॉली फॅमिलीला बिलॉंग करते, जिथे आमच्याकडे प्रत्येक गोष्ट पुजली जाते. मग ती एक गॅस शेगडी का असो ना, किंवा घरात असलेलं कडधान्य, राशन, पुस्तकं, आम्ही त्या सगळ्या गोष्टी पुजतो. आणि आमच्याकडे तुळशीची पूजा करायला डेली बेसिसवरती 2 मंत्र आहेत. एक तुळसला पाणी घालताना आणि एक तुळशीला दिवा दाखवताना. तुळशीला दिवा दाखवतानाचा मंत्र मी तुम्हाला सांगते, तो म्हणजे तुळशी तलाय दिलांबाती, साक्षी थाको भगवती, 33 कोटी देवगण आ साक्षी जनार्दन. हे असं आम्ही 3 वेळा रिसाईट करतो आणि त्यांनी दिव्या लावण्याची जी क्रिया आहे ती कंप्लीट होते. असो, पोटाला आधार देण्यासाठी एक सफरचंद चिरला, काही सीड्स खाल्ले आणि डेट्स होते तेही खाल्ले. आता आम्ही जाणार आहोत पिंपरीत. ते का जाणार आहोत ते तुम्हाला मी सांगते. आम्ही चाललो आहे पिंपरीत. का चाललोय तो नाही बोलणार, तो मुका आहे. मुकाच बोलतात ना जे बोलत नाही त्याला. हां ठीक आहे. हे पिलो जे आहेत साईड लोड ज्याला म्हणतात ते भरपूर खराब झाले आहेत, फाटले आहेत थोडक्यात. सो आम्ही जाऊन हे आणि त्याच्यासाठी कवर बघणार आहोत. आणि आम्ही चाललोय कुठल्या दुकानात, भगवानवाल्या. चला जाऊया. बघ, अरे थांब, मला स्टोल तर बांधू दे माझा आणि बसू तर दे गाडीवर. एकटाच कुठे निघालाय. अँड वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. रिगल वाईन्स नाही हो भगवान,
काय ना लोक आजकाल खरंच. माझ्या स्वागतासाठी सजवलं नाहीये, हे दुकानच असतं. काका म्हटले दीदी फिक्स्ड रेट आहे, कम नाही हो सकता. ठीक आहे, असो. काकांचं काम करत होते तेही अगदी प्रामाणिकपणे. आम्ही आम्हाला आवडलेल्या गोष्टी घेतल्या आणि घरी परतलो. हे पहा आणलेले लोड आणि पिलोज. ये फायनली आय हॅव देम होम आफ्टर लॉंग वेट. Yes, so that's about it. I will now have to get those ropes, काय म्हणतात त्याला, नाडा. ते व्हरायटी शॉपमध्ये भेटतील, ते त्या दुकानात नव्हते. ते आणणार, लोड्सला घालणार आणि जुनेवाले टाकून नाही देणार, कोणी गरजू असेल त्यांना देणार. बस, आय एम हॅपी. घरासाठी काही जरी आणलं ना, आय बिकम वन सुपर हॅपी किड. सो या, दॅट्स अबाउट इट फ्रॉम टुडे. आय हॅव टू गेट टू वर्क. इट्स 2:30. दॅट्स वेन आय लॉग इन. So see you next time. I'm so happy that you made it till the end of this vlog, and I hope to put up more videos better and better. Until then, love you all. Yay!